नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं जीनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मित्रांनो, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांची PhDचे नोटिफिकेशन हे आलेलं आहे आणि ते नोटिफिकेशन काय आहे, त्याच्या काय डिटेल्स आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण बघा हे ऑफिशियल साईटवरती आलेलो आहे NMUच्या ऑफिशियल साईटला आणि यामध्ये बघा इथे दाखवतोय डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी PhD. त्याखाली सुरुवातीला दिलेलं आहे नोटिफिकेशन फॉर PhD एंट्रन्स टेस्ट नोव्हेंबर 2021 पेट 2021 यावरती क्लिक करायचं आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव नोटिफिकेशन फॉर PhD एंट्रन्स टेस्ट नोव्हेंबर 2021 इंट्रोडक्शन त्यांनी इंट्रोडक्शन दिलेलं आहे. त्यानंतर अलोकेशन ऑफ सीट. आता बघा ज्या सीट आहेत त्या सीटपैकी बघा इथं दिलेले आउट ऑफ टोटल अवेलेबल सीट्स 50% सीट each will allocated to candidate who qualify the entrance test and 50% seat for the candidate who are exempted from entrance test as mentioned above respectively. ओके, आता इथं पहा मित्रांनो, यांनी दिलेलं आहे जितक्या सीट आहेत त्यांच्याकडं प्रत्येक विषयावाईज त्या सीटच्या 50% सीट्स या जे एंट्रन्स एक्झाम पास होतील त्यांच्यासाठी आहेत आणि 50% सीट या एक्झाम्प्टेड लोकांसाठी आहेत. नेट, सेट, MPhil वॉटेवर जे काही क्रायटेरिया एक्झाम्प्टेडचा लावलेला असेल विद्यापीठांनी त्यांच्यासाठी 50% हे आहे. त्यानंतर आहे स्ट्रक्चर ऑफ एंट्रन्स टेस्ट. मित्रांनो, हे नीट ऐका सर्वांनी, ते पहा त्याच्यात दिलेलं आहे देर विल बी 2 पेपर्स. 2 पेपर होणार आहे आणि ते कसे कोणत्या स्वरूपात होणार आहे तेही पुढे दिलेलं आहे, ते आपण वाचू बघूयात. पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड फॉर द एंट्रन्स टेस्ट. एंट्रन्स टेस्टला पेपर 1 आणि पेपर 2 होणार आहेत. आणि पुढे बघा द सिलॅबी ऑफ पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड ऑफ व्हेरियस सब्जेक्ट कवर अंडर डिफरंट फॅकल्टी आर अपलोडेड ऑन युनिव्हर्सिटी वेबसाईट. म्हणजे यांनी असं सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या फॅकल्टी वेगवेगळे पेपर होणार आहेत. व्हेरियस सब्जेक्ट कवर अंडर डिफरंट फॅकल्टीज. ओके, वेबसाईटवरती ते अपलोडही केलेलं आहे. आणि पेपर फर्स्टसाठी दिलेलं आहे ते आपण पाहूयात. पेपर फर्स्ट जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट. यामध्ये काय आहे ते पहा. दिस पेपर विल हॅव 100 मार्क्स फॉर 50 क्वेश्चन्स. म्हणजे 50 प्रश्न विचारले जाणार आहेत 100 मार्कांसाठी, म्हणजेच 2 मार्कांना 1. बघा या पद्धतीने काय सांगितलं आहे. दिस पेपर विल हॅव 100 मार्क्स फॉर 50 क्वेश्चन्स विथ मल्टिपल चॉईस MCQ कव्हरिंग. आता बघा काय काय त्याच्यामध्ये येणार आहे जनरल ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये. बघा कव्हरिंग लॉजिकल रिझनिंग, नंबरिकल ॲबिलिटी, रिझनिंग अँड लँग्वेज ॲप्टिट्यूड. आता बघा इतकं येणार आहे आणि हे माझ्या माहितीप्रमाणे जे नेट सेटची तयारी करतात त्यामध्ये हे सर्व कवर होतं आहे. त्यानंतर बघा इच करेक्ट ॲन्सर कॅरीज 2 मार्क्स. म्हणजे प्रत्येक करेक्ट उत्तराला 2 मार्क आहेत. देर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. हे नीट पहा, निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यानंतर खाली बघा क्रायटेरिया दिला आहे. कॅन्डिडेट हू स्कोर्स 50% मार्क अँड अबाव इन ब्रॅकेटमध्ये 45 मार्क्स अँड अबाव इन केस ऑफ रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट. ओके, विल बी डिक्लेअर ॲज पास. म्हणजे काय आहे मित्रांनो, बघा जे ओपनमधले आहेत, ओपन कॅटेगरीवाले आहेत विद्यार्थी, त्यांना 50 मार्क्स घ्यायचे आहेत पहिल्या पेपरला. आपण पहिल्याचं पाहतो, सुरुवातीला आत्ता 50 मार्क्स घ्यायचे आहेत. आणि कॅटेगरीचे जे लोक आहेत रिझर्व कॅटेगरी त्यांना 45 मार्क हवे आहेत पहिल्या पेपरला पास होण्यासाठी. आणि हे महत्त्वाचं आहे बघा, द सक्सेसफुल कॅन्डिडेट इन पेपर फर्स्ट विल बी अलाउ फॉर पेपर सेकंड ऑफ एंट्रन्स एक्झामिनेशन. जे विद्यार्थी नीट ऐका, जे विद्यार्थी हा पहिला पेपर पास होतील तेच विद्यार्थी सेकंड पेपरला अलाऊ राहतील किंवा त्यांनाच देता येईल. पहिला पेपर पास झालात 50% किंवा 45% जे काही तुमचा क्रायटेरिया असेल तो क्रायटेरिया घेऊन जर पास झाला तरच सेकंड पेपर होणार आहे. पुढे बघा त्यानंतर बघा द स्कोर ऑफ पेपर फर्स्ट विल बी व्हॅलिड फॉर नेक्स्ट 2 कन्सिक्युटिव्ह अटेम्प्ट्स. पुढच्या 2 अटेम्प्ट्सला व्हॅलिड राहील असं सांगितलं आहे. त्यानंतर पेपर सेकंड
आता पहा, पेपर फर्स्ट आपण पास झालो. आता सेकंडबद्दल बघा काय सांगितलेलं आहे. पेपर सेकंड सब्जेक्ट स्पेसिफिक टेस्ट. आता हा जो पेपर आहे तुमचा जो पी जीचा सब्जेक्ट आहे त्यावरती होणार आहे आणि त्यावरती सुद्धा काय दिले पहा. पेपर सेकंड विल बी आल्सो ऑफ 100 मार्क्स फॉर 50 क्वेश्चन्स विथ मल्टिपल चॉईस. म्हणजे यामध्ये 50 क्वेश्चन येणार आहे आणि 2 मार्काला एक, आणि या पद्धतीने 100 मार्कांचा हा सेकंड पेपर राहणार आहे. पहिला पेपर 100, दुसरा 100. आणि यालासुद्धा तोच क्रायटेरिया आहे की 50% मार्क्स घ्यायचे आहे. ओपनवाल्यांना 50%, कॅटेगरीवाल्यांना 45%. त्यानंतर बघा चौथा आहे पॉईंट, हाऊ टू ॲप्लाय फॉर एंट्रन्स टेस्ट. कसं ॲप्लाय करायचं तेही त्यांनी इथं दिलेलं आहे, तेही आपण पाहू मित्रांनो. बघा, द डिटेल्स रिगार्डिंग रिवाइज PhD रूल सिलेबी ऑफ एंट्रन्स टेस्ट, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, शेड्यूल ऑफ एंट्रन्स एक्झामिनेशन ETC आर अवेलेबल ऑन युनिव्हर्सिटी वेबसाईट. याचे रिवाइज सिलेबस रूल्स वगैरे हे या वेबसाईटवरती www.nmu.ac.in यावर अवेलेबल आहे. आता अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत म्हणजे अत्यंत महत्त्वाचं, हे बऱ्याचशा युनिव्हर्सिटीचा वेगवेगळे क्रायटेरिया आहे. तर इथं पहा काय दिलं आहे बोल्डमध्ये पहा, द कॅन्डिडेट्स दोज हू आर एलिजिबल टू गेट एक्झम्प्टेड फ्रॉम एंट्रन्स टेस्ट will also have to apply online to get exemption. जे विद्यार्थी एक्झाम्प्टेड म्हणून आहेत, फॉर्म भरणार आहेत, म्हणजे एक्झाम्प्टेड आहेत, नेट, सेट, गेट, MPhil व्हॉटेवर जो क्रायटेरिया एक्झाम्प्टेडचा आहे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हा एंट्रन्सचा फॉर्म भरायचा आहे. कशासाठी? एक्झाम्प्टेड घेण्यासाठी. बऱ्याचशा युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळे, समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये कसं होतं की त्यांना नंतरच्या फेजमध्ये, सेकंड फेजमध्ये एक्झाम्प्टेड लोकांना फॉर्म भरावा लागत होता. परंतु नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये आत्ताच मित्रांनो जे एक्झाम्प्टेड लोक आहेत त्यांनी फॉर्म भरायचा आहे. फ्रेशर आणि एक्झाम्प्टेड हे सरळ त्यांनी दिलेलं आहे. आता पुढे पाहूयात. ऑल द बिलो मेन्शन कॅन्डिडेट दोज who wish to apply admission for the PhD degree should fill up in online application from prescribed fees. फीज सहित तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काही दिलेले आहेत, काही गोष्टी दिल्या आहेत, ते पाहूयात. नंबर 1 A, those candidate qualified paper first and second in the entrance examination conducted in June 2019 but not allotted गाईड्स शाल अप्लाय अंडर एक्झाम्शन कॅटेगरी. म्हणजे पहा, जून 2019ला एक्झाम झाली होती, एंट्रन्स झाली होती, परंतु त्यांना गाईड अलॉट झालेले नव्हते. त्यांनीसुद्धा ॲप्लाय करायचं आहे, परंतु त्यांनी कोणत्या कॅटेगरीमधून ॲप्लाय करायचं आहे? एक्झाम्शन कॅटेगरीमधून ॲप्लाय करायचं आहे. सेकंड, दोज हू हॅव क्वालिफाईड ओनली पेपर फर्स्ट इन जून 2019 हॅव टू ॲपियर फॉर पेपर सेकंड. म्हणजे जून 2019ला जे पहिला पेपर पास झालेले आहेत ते आत्ता पेपर सेकंडला ॲपियर आहेत, असं त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर बघा, तिसरा क्रायटेरिया, दोज हू हॅव ॲपियर इन फायनल इयर्स PG एक्झामिनेशन. म्हणजे PGला फायनल इयरला जे बसलेले आहेत विद्यार्थी आहेत PGला, ते सुद्धा ॲप्लाय करू शकतात. नंतर बघा, कॅन्डिडेट विलिंग टू ॲप्लाय फॉर PhD ॲडमिशन शूड फिल अप ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड मस्ट सेंड हार्ड कॉपी ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म अलॉंग विथ द ट्रान्झॅक्शन स्लिप अँड अदर सपोर्टिंग डॉक्युमेंट टू द फॉलोविंग ॲड्रेस ॲज पर शेड्यूल. आता पहा, अत्यंत महत्त्वाची, पुन्हा एकदा ही महत्त्वाची गोष्ट आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो ऑनलाईन फॉर्म, त्याच्यानंतर ती ट्रान्झॅक्शन स्लिप आणि डॉक्युमेंट, सपोर्टिंग डॉक्युमेंट तुम्हाला पाठवायचे आहेत, विद्यापीठाला पाठवायचे आहेत. आणि ते कोणत्या ॲड्रेसवर पाठवायचे आहे तिथं त्यांनी दिलेलं आहे. असिस्टंट रजिस्टर रिसर्च सेक्शन, कवयित्री बहिणाबाई चौधरी, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव, या ॲड्रेसवरती तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट पाठवायचे आहेत. आणि डॉक्युमेंट बघा, यांनी खाली दिलेलं आहे ॲप्लिकेशन फॉर्मची तारीखसुद्धा दिलेली आहे. द ॲप्लिकेशन फॉर्म कॅन बी फिल ओनली ऑनलाईन मोड. तुम्हाला ऑनलाईन मोडनीच याचं ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि त्याची तारीखसुद्धा दिलेली आहे 21/9/2021 ते 20/10, म्हणजे 21 सप्टेंबरपासून 20 ऑक्टोबरपर्यंत 5:30 वाजेपर्यंत, 20 ऑक्टोबरच्या 5:30 वाजेपर्यंत हा फॉर्म भरायचा आहे. फी स्ट्रक्चरसुद्धा दिलेलं आहे, ते पाहूयात. फी स्ट्रक्चर फॉर ॲडमिशन एंट्रन्स टेस्ट
टू PhD कोर्स. आता बघा त्यामध्ये दिलं आहे द फीज ऑफ ₹1200, त्यामध्ये इन्क्लुडिंग फॉरेन स्टुडंट 6000, SC/ST स्टुडंट 1000 रुपये. ऑनलाईनच पेमेंट करायचं आहे. बघा याच्यासाठी पेट एंट्रन्ससाठी 1200 रुपये इतकी फीज आहे आणि कॅटेगरीला 1000 रुपये आहे असं त्यांनी इथे दिलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट ही नॉट रिफंडेड आहे. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, द कॅन्डिडेट दोज हू आर एलिजिबल टू गेट द एक्झम्पशन फ्रॉम एंट्रन्स टेस्ट विल ऑल्सो हॅव टू पे द फीज ॲज मेन्शन अबाव. म्हणजे जे एक्झम्प्टेड लोक आहेत त्यांनासुद्धा हे फीजचं स्ट्रक्चर लागू होणार आहे. त्यांनीसुद्धा ही वरील फीज भरायची आहे. त्यानंतर बघा प्रोसिजर फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. आता प्रोसिजर त्यांनी सांगितलेले ऑनलाईन फॉर्मसाठीची ते आपण पाहूयात. त्यांनी असं सांगितलेलं आहे बघा, PhD एंट्रन्स टेस्ट नोव्हेंबर 2021. खालचे पॉईंट आपण पाहूयात. बिफोर फिलिंग द ॲप्लिकेशन फॉर्म काइंडली मेक रेडी युअर स्कॅन पासपोर्ट साईज फोटो अँड सिग्नेचर. आणि विशेष म्हणजे बघा एक फोटो लागणार आहे फॉर्म भरताना, फोटो आणि सिग्नेचर. आणि सिग्नेचरसुद्धा कशी पाहिजे बघा, साईन विथ ब्लॅक इंक. म्हणजे ब्लॅक इंक, ब्लॅक पेननी तुमची साईन हवी आहे. कलर्स नको आहे असं तसं त्यांनी दिलं आहे. परंतु फोटोला तसं दिलेलं नाही. फोटोला तुम्ही कलर फोटो लावू शकता, फक्त साईन ब्लॅक पेन ब्लॅक इंकनी पाहिजे. त्यानंतर वन्स यू आर रेडी विथ ऑल द डिटेल्स क्लिक ऑन द लिंक पेट 2021. तुम्ही सर्व गोष्टी घेऊन रेडी राहायचं आहे आणि तुम्हाला क्लिक करायचं आहे पेट 2021 यावरती. म्हणजेच खाली PhD एंट्रन्स टेस्ट नोव्हेंबर 2021 यावरती. त्यानंतर पुढचं बघा, द ॲप्लिकेशन फॉर्म विल बी अवेलेबल ओनली ऑनलाईन www.nmu.ac.in. म्हणजे ऑनलाईन फॉर्मच तुम्हाला फिल करावं लागेल या वेबसाईटवरती. त्यानंतर बघा, फिल ऑल द इन्फॉर्मेशन केअरफुली ॲज पर गिवन इन्स्ट्रक्शन. ज्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत ते केअरफुली वाचा. त्यानंतर फॉर पेमेंट क्लिक ऑन मेक पेमेंट अँड सिलेक्ट ॲप्रोप्रिएट पेमेंट ऑप्शन. या मेक पेमेंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आणि पेमेंट हे करायचं आहे जे असेल ते तुमचं. प्रिंट अँड हार्ड कॉपी ऑफ द सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड पेमेंट रिसिप्ट. तुम्हाला हार्ड कॉपी या प्रिंटची हार्ड कॉपी, डॉक्युमेंट आणि पेमेंट केल्याची रिसिप्ट ही जमा करायची आहे. त्यानंतर पहा, द कॅन्डिडेट इज सोलली responsible for his eligibility and the information which he has furnished in the online application form. No request for changes in the information provided in the online field application form will be entered. म्हणजे व्यवस्थित भरा. एकदा फॉर्म भरल्यानंतर काहीही तुम्हाला नंतर चेंजेस करता येणार नाही असं दिलं आहे. त्यानंतर बघा, इनकम्प्लीट ॲप्लिकेशन विल बी रिजेक्ट विदाऊट एनी रिझन अँड नो फर्दर कॉरेस्पॉन्डन्स विल बी एंटरटेन. म्हणजे बघा, इनकम्प्लीट ॲप्लिकेशन हे रिजेक्ट करण्यात येईल कोणतेही कारण न दाखवता. म्हणजे फॉर्म हा कम्प्लिटेड पाहिजे आणि त्याबरोबर तुमचे डॉक्युमेंटसुद्धा त्यांना गेलेले पाहिजे. त्यानंतर ओनली फिलिंग अँड सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म इज नॉट सफिशियंट इफ हार्ड कॉपी अलॉंग विथ द फी ट्रान्झॅक्शन स्लिप अँड अदर नेसेसरी डॉक्युमेंट इज नॉट रिसीव बिफोर 29/10. म्हणजे 23/10/2021 23 ऑक्टोबरपर्यंत हे सर्व फॉर्म त्याच्यासोबत ट्रान्झॅक्शन स्लिप डॉक्युमेंट हे सर्व तुम्हाला 23 ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठाला जमा करायचेच आहे. ते कुठं, रिसर्च सेक्शन ऑफ युनिव्हर्सिटी यामध्ये जमा करायचे आहे. आणि खाली दिलं, द कॅन्डिडेट विल नॉट बी अलाउ टू अपिअर एंट्रन्स टेस्ट ऑर कन्सिडर फॉर एक्झामिनेशन. म्हणजे तुम्ही एक्झामटेड असू द्या किंवा तुम्ही फ्रेश पेट एक्झाम देणारे असू द्या, तुमचे डॉक्युमेंट हे विद्यापीठाला 23 ऑक्टोबरपर्यंत गेलेच पाहिजे असं सरळ लिहिले. अन्यथा तुम्हाला एक्झाम्शन असो किंवा पेट एक्झाम असो ते देता येणार नाही. त्यानंतर खाली दिले, सबमिट द फॉलोइंग सपोर्टिंग डॉक्युमेंट विथ अलॉंग विथ द हार्ड कॉपी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. फॉर्मसोबत हार्ड कॉपी जमा करायचे. खालील गोष्टी बघा, अटेस्टेड फोटोकॉपी ऑफ मार्कशीट अँड मास्टर डिग्री ऑर इक्वॅलंट एक्झामिनेशन. म्हणजे फर्स्ट म्हणजे जो PG मास्टरची डिग्री आहे तुमचं म्हणजे आपलं मार्कशीट आणि मास्टरची डिग्री किंवा त्याच्याशी इक्वॅलंट जे तुम्ही लावलेलं असेल ते डॉक्युमेंट तुम्हाला पाठवायचं अटेस्टेड करून. नंतर बघा, सेकंड पाठवायचं आहे ट्रान्झॅक्शन स्लिप ऑफ प्रिस्क्रिप्ट एंट्रन्स टेस्ट फीज. जे फीज तुम्ही भरलेली आहे ती फीजसुद्धा तुम्हाला पाठवायची आहे, फीजची स्लिप.
त्यानंतर अटेस्टेड फोटोकॉपी ऑफ कास्ट सर्टिफिकेट इन केस रिझर्व कॅटेगरी, म्हणजे जर तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल तर अटेस्टेड फोटोकॉपी तुम्हाला पाठवायची कास्ट सर्टिफिकेटची. त्यानंतर अटेस्टेड फोटोकॉपी ऑफ द मेडिकल सर्टिफिकेट इश्यू बाय द सिव्हिल सर्जन इन केस फिजिकल और व्हिज्युअल हँडिकॅप कॅन्डिडेट, म्हणजे जे फिजिकली आणि व्हिज्युअली हँडिकॅप कॅन्डिडेट असतील त्यांनी सिव्हिल सर्जनचे मेडिकल सर्टिफिकेट अटेस्टेड पाठवायचं आहे. द कॅन्डिडेट्स seeking exempted against MPhil category should submitted MPhil degree completion certificate, otherwise their exemption claim will be rejected. आता बघा की इथं काय होतं, बरेचसे लोकांचं MPhil वाल्यांचं काय पाहिजे, यांनी सांगितलं डिग्री कंप्लीटेड पाहिजे, नाहीतर काय आहे तुमचे थिअरी पार्ट झाला आहे, डेझर्टेशन सबमिट केलं आहे, रिझल्ट वेटिंगवर आहे, असं चालणार नाही. तुमच्याकडे MPhil कंप्लीटेड सर्टिफिकेटच पाहिजे असं त्यांनी सांगितलं, अन्यथा ते तुम्हाला एक्झम्प्टेड देणार नाहीत. त्यानंतर फॉर सिकिंग एक्झम्पशन अंडर अप्रूव्ह टीचर कॅटेगरी शूड सबमिट अप्रुव्हल लेटर ऑफ द युनिव्हर्सिटी अँड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट फ्रॉम द एम्प्लॉयर, म्हणजे तुम्ही जर टीचर कॅटेगरीमधून एक्झम्पशन घेणार असाल तर तुम्हाला युनिव्हर्सिटीचं अप्रुव्हल लेटर लागणार आहे, त्याचबरोबर एक्सपिरियन्स लेटरसुद्धा लागणार आहे किंवा जमा करायचं आहे. त्यानंतर अटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ द सर्टिफिकेट ऑफ क्लेमिंग फुलफिल कंडिशन्स फॉर द एक्झम्पशन फ्रॉम एंट्रन्स टेस्ट, अटेस्टेड कॉपी आणि सर्टिफिकेट पाठवायचे आहेत एक्झम्प्टेड लोकांनी एंट्रन्ससाठीचं. त्यानंतर बघा प्रोसिजर ऑफ सबमिशन ऑफ हार्ड कॉपी ऑनलाईन फॉर्म. आता यांनी बघा इथं काय सांगितलेलं आहे खाली, द हार्ड कॉपी ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अलॉंग विथ द सपोर्टिंग डॉक्युमेंट कॅन बी सबमिटेड पर्सन ऑर बाय पोस्ट. जे फॉर्म तुम्ही भरला आहे आणि जे तुम्हाला डॉक्युमेंट सेंड करायचे आहेत ते वैयक्तिक जाऊन किंवा पोस्टातूनही तुम्ही पोस्टाने सुद्धा विद्यापीठाला पाठवू शकतात. बघा काय लिहिले, अफेक्स ॲप्रोप्रिएट पोस्टेज ऑन इन्व्हलप अँड सेंड द इन्व्हलप टू द ॲड्रेस मेन्शन बिलो अँड द पोस्ट स्पीड स्पोर्ट्स कुरिअर सो ॲज टू रीच ऑन or before the last date of submission of hard copy online application form as given important dates, म्हणजे ज्या डेट्स दिल्या त्याच्या डेटच्या अगोदर एक इन्व्हलपमध्ये तुम्हाला पोस्टाने असेल, स्पीड पोस्ट असेल, कुरिअर असेल, जे काही असेल त्या टायमिंगच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट विद्यापीठाला जमा झाले पाहिजे असं सरळ लिहिले. त्यानंतर आहे 8वा पॉईंट हॉल तिकीट. जेव्हा तुम्ही हे बघा त्यांनी दिलेलं आहे, द हॉल तिकीट विल बी प्रोव्हाइडेड टू ऑल कॅन्डिडेट ऑनलाईन इन देअर लॉग इन, आपल्या लॉग इनवरच हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे. काय लिहिले बघा, यू हॅव टू टेक प्रिंट आउट ऑफ द हॉल तिकीट बाय क्लिकिंग प्रिंट हॉल तिकीट लिंक अवेलेबल इन कॅन्डिडेटच्या लॉग इनवरती प्रिंट हॉल तिकीट नावीन त्यावरती क्लिक करून हॉल तिकीट काढायचं आहे. त्यानंतर बघा स्टुडंट हू टू कम विथ धिस प्रिंट आउट ऑफ द हॉल तिकीट ॲट द टाईम ऑफ द एंट्रन्स टेस्ट, म्हणजे आपल्याला ते हॉल तिकीट घेऊन यायचं आहे एंट्रन्स देतावेळी. आता सर्वात महत्त्वाचं शेड्यूल ऑफ पेट 2021 हे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो, हे नीट पहा. यांनी बघा त्यांनी दिलेलं आहे केव्हापासून अवेलेबल राहील काय गोष्टी आपण पाहूयात. बघा पर्टिक्युलर आणि इम्पॉर्टंट डेट, आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्मची बघा यांनी दिनांक दिली, अवेलेबल ऑफ ऑनलाईन फॉर्म थ्रू युनिव्हर्सिटी वेबसाईट, जी आपल्याला NMUची वेबसाईट आहे त्यावरती फॉर्म आपल्याला अवेलेबल होणार आहे 21 सप्टेंबर 21/9/2021 ते 20/10 म्हणजे 21 सप्टेंबरपासून 20 ऑक्टोबरपर्यंत हा फॉर्म अवेलेबल होणार आहे. त्यानंतर लास्ट डेट आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची 20 ऑक्टोबर. त्यानंतर लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ हार्ड कॉपी ऑफ ऑनलाईन फिल ॲप्लिकेशन फॉर्म अलॉंग विथ द सपोर्टिंग डॉक्युमेंट, म्हणजे जो फॉर्म भरला आहे फॉर्म आणि तुमचे जे सपोर्टिंग डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही 23 ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठात जमा करायचे आहे. 23/10 असं सरळ लिहिलं आहे. त्यानंतर बघा डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट अपेरिंग फॉर द एंट्रन्स टेस्ट अँड एक्झम्प्टेड कॅन्डिडेट. आता बघा यामध्ये एलिजिबल कॅन्डिडेट एंट्रन्ससाठी जे एक्झम्प्टेड आणि एंट्रन्स देणार आहे त्यांची लिस्ट लागणार आहे 30 ऑक्टोबर 30/10ला. आणि त्यानंतर लास्ट डेट ऑफ रिसिप्ट नो ऑब्जेक्शन ऑन लिस्ट इफ एनी रिटर्न फॉर्म ईमेल, म्हणजे काही जर ऑब्जेक्शन वगैरे असेल तर त्याची लास्ट डेट आहे 1 नोव्हेंबर 1/11/2021. त्यानंतर बघा डिस्प्ले ऑफ फायनल लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स अपेरिंग फॉर द एंट्रन्स टेस्ट अँड एक्झम्प्टेड कॅन्डिडेट, म्हणजे आता बघा कोणाच काही ऑब्जेक्शन वगैरे नोंदवायचं असेल तर ते 1 तारखेपर्यंत तुम्हाला 1 नोव्हेंबरपर्यंत नोंदवायचं आहे. आणि फायनल
एंट्रन्स देणारे लोक विद्यार्थी आणि एक्झामटेड विद्यार्थी यांची फायनल लिस्ट एलिजिबलची 9 नोव्हेंबरला ही लागणार आहे. त्यानंतर इश्यू ऑफ हॉल तिकीट इन लॉग इन आय डी ऑफ द कॅन्डिडेट इन्क्लुडिंग शेड्यूल ऑफ एक्झामिनेशन. म्हणजे बघा आपल्या आय डीवरती तुम्हाला हॉल तिकीट येणार आहे ते देणार आहेत बघा 10 नोव्हेंबर 10/11/2021 आणि येथे पहा फायनल मित्रांनो टेंटेटिव्ह डेट्स ऑफ एक्झाम. तुमची जी डेट एक्झाम पेट होणार आहे त्याची टेंटेटिव्ह तारीख त्यांनी दिली 23/11/2021 ते 26/11/2021 म्हणजे 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबरच्या दरम्यान तुमचे मित्रांनो ही पेट एंट्रन्स होणार आहे. या पद्धतीने हे नोटिफिकेशन आहे मित्रांनो.